मराठा आणि ओबीसी आरक्षण वादामध्ये आमदार बच्चू कडूंनी उडी घेतली आहे। तोडगा काढण्यासाठी भुजबळ आणि सरांगेंना भेटणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले। तर भुजबळ आणि सरांगेंनी एकत्रितपणे लढा उभारावा असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर आमदार बच्चू कडू यांनी दोघांनाही सल्ला दिलेला आहे। संघर्षाची ज्योत पेटल्यानं मूळ प्रश्नाला बगल मिळाली असंही बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। तर एकीकडे सरांगे पाटील हे आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहे, ओबीसी मधून आरक्षण द्या म्हणताय, तर दुसरीकडे ओबीसींच्या आरक्षणासाठी सुद्धा उपोषण सुरू आहे, आंदोलन सुरू आहे। आणि या पार्श्वभूमीवर आता आमदार बच्चू कडूंनी या वादामध्ये उडी घेतल्याचं दिसतंय। आपण सरांगे पाटील आणि भुजबळांशी बोलणार असल्याचं बच्चू कडू म्हणताय। भुजबळ साहेबांना आम्ही विनंती करू, जरांगे साहेबांना विनंती करू, आपण एकत्रित होऊन हे आरक्षण भेटल्यानंतर जे काही 27% मधलं व्हीजेएनटीला गेल्यानंतर उरलेलं काही 19% आरक्षण आहे, त्याच्यात 10-15% कसं वाढवता येईल आणि त्याच्यात मग हे सगळ्यांचं समाधान कसं होईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे, त्याच्यासाठी उठाव केला पाहिजे। एकत्रित होऊन जर ते मागणी केली तर आखरी आरक्षण हाच विषय आहे, समाधान झालं पाहिजे प्रत्येकाचं। असं कोणाला नाही वाटत, भुजबळ साहेबाला असं वाटत नाही, जरांगे साहेबांना असं वाटत नाही का एखाद्या जातीचं नुकसान होऊन एखाद्याचं तेळ निर्माण करून माझं काही भलं व्हावं, असे हे दोनही नेते नाही आहे। त्या दोघांनी हे समजून घेऊन महाराष्ट्राची जडणघडण जी होती ती पूर्ववत आणावी अशी इच्छा आहे। बच्चू कडू असं म्हणाले की मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संदर्भात जरांगे पाटील आणि भुजबळांनी एकत्र आलं पाहिजे। बच्ची बोल दुसरा सल्ला द्या ना म्हणा, असा सल्ला कशाला दुसरा एखादा असेल ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।